हो, हो. कसे आहे मित्रांनो? मजेत ना? असलाच पाहिजेत. कितीतरी दिवसांनी रखडलेला प्लॅन पुणे विद्यापीठ ते भीमाशंकर. तब्बल 6-7 महिने झाले असतील आम्ही हा प्लॅन आखतोय आणि फायनली हा प्लॅन सक्सेस होत आहे. आम्ही निघालोय भीमाशंकर. तेही कारने. माझ्यासोबत माझे मित्र. आम्ही भीमाशंकरला कसे गेलो? तुम्ही कसे जाल? आम्हाला काय अडचणी आल्यात? याचं सगळं माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आमची ट्रिप कशी झाली याबद्दलही माहिती सांगणार आहे. मॅपवरती तुम्हाला जो रूट दिसतोय त्या रूटनेच आम्ही गेलोय. म्हणजे इथनं चाकण, चाकण नंतर राजगुरुनगर आणि तिथनं थेट भीमाशंकर. तर मग हे जे चष्मावाले मासे दिसत आहेत हे आहे रामभाऊ, हे सस्तेवाले विजय देवळकोंडा. त्याचबरोबर ड्रायव्हर म्हणून लागलेले आहेत सूरजभाऊ चिलवंत, मराठी विभागाचे भावी विभाग प्रमुख. ते आपल्याला पुढे समजेलच. आणि ज्या मागे स्मित हास्य करत आहेत त्या आहे मयुरी बागडे चला चलावाल्या. आणि तिकडे आहेत रेक्टर मॅडम. सोबतच मधात मी आणि कोपऱ्याला आहेत आमचे आदू जादू. रामभाऊ काही कॅमेरा सोडत नाहीये. इकडचा व्ह्यू तिकडचा व्ह्यू क्लिअर करत आहेत. ओके. जादू आदू फॉर्म मध्ये आहेत. या 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 या. तसं विद्यापीठातून निघताना व्हिडिओ शूट करायचा होता पण तसं काही होऊ शकलं नाही. आम्ही आता 10-15 किलोमीटरवरती आलेलो आहे. इथून सुरुवात केली. रामभाऊ इकडच्या व्ह्यूने बघण्याचा प्रयत्न करत आहेत. मागे रेक्टर मॅडम बराचशा स्माइल देत आहेत. चांदनी चांदनी रात है. पुढचा व्ह्यू लावा की रामभाऊ. हे बघा पुढचा व्ह्यू. काय झाडी, काय डोंगर, काय दऱ्या. एक नंबर हिरवागार सगळा परिसर. वरचा डोंगर बघा. हा 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 हा. कोके मध्ये आहे सगळं. हमको तो लगता पराया है तू. अपनों की महफिल में बेगाने हम सबकी असलियत. इकडे बसणार बसतो का मग मांडण्याचे काम असते गाडीचं तुला एक मिनिट नाही. झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा. एक बार जा 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 जा, एक बार जा 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 जा. तरी आज घेतलं डूब जाए एक दूसरे में. एसटी आली एसटी. मित्रांनो नमस्कार. आपण जात आहोत महाबळेश्वर. सॉरी किती भीमाशंकर. किलोमीटर. माझ्यासोबत आहेत आदेश. असं म्हणल्यावर कसं जायचं. 1 तास दाखवतो. त्यात दाखव. ट्रॅफिक कसं आहे. गाडीला गाडी आहे. ह्या इकडे 3 वाजता मयुरी बागडे आणि ह्या सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध लातूरकर आला. नाही सुप्रसिद्ध परम सुंदरी परम सुंदरी स्वाती सातपुते. आणि हे इकडे रामभाऊ. तसेच आज गाडी चालक आम्ही आणलेले ज्यांची नेमणूक झालेली आहे सोबत माननीय श्री अरे उलटा कॅमेरा आहे का असं सूरज चिलवंत हे यांना चालक म्हणून आणलंय. का पाहिलं का. अशा प्रकारे आज महाबळेश्वरचा प्लॅन न ठरवता झालेला आहे. सॉरी भीमाशंकर. सॉरी भीमाशंकर.
काय होतंय, नाश्ता जरा हेवी झालाय आणि नाश्त्यावाल्यानं काय केलंय, काही पण रेट लावून आमच्याकडून पैसे घेतले. ते काहीतरी मारले म्हणतात बघा तेव्हा. 20चा पोहा जागी 40चा पोहा आणि आता तू काय मसाला डोसा 80 रुपयाला. आता काय दिवसभर भूक लागत नाही वाटत. अय, तिकडून कोणता रस्ता आलाय वरून? रस्ता तिकडे जातोय तसा. आता खाली जायचं एक बार, अजून पुन्हा यायचं एक बार. फार आदेश कुमार विद्यार्थ्यांना शिबिरांना विनंती करतो. आपलं इंट्रोडक्शन द्या. हा बोला आदेश कुमार, कसं वाटतं तुम्हाला? अरे मला एक नंबर. बाकीच्या 2 नंबर वाटते का? तुला काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. ट्रॅफिक जाम झालं. उगाच आला बा, तुम्ही सांगा काय तुम्हाला कसं वाटतंय? काय तेवढं ट्रॅफिक अजून 28 किलोमीटर. बोला की. भारी वाटत. अरे दुसरे शब्द वापरा. भारी काय? दुसरे शब्द. दुसरे शब्द. इकडे दे, ट्रॅफिक दाखवतो. ट्रॅफिक दाखव. हे बघा मित्रांनो, कृपया करून तुम्ही शनिवारी आणि रविवारी कधीच भीमाशंकरचा प्लॅन करू नका. इथून कॅमेरा आहे, कारण अजून आम्ही आहे त्या ठिकाणाहून 28 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे आणि इथूनच ट्रॅफिक सुरू झाली आहे. त्याच्यामुळे शनिवार आणि रविवारचा प्लॅन करू नका. म्हणजे कसं तुमच्या ट्रॅफिकनुसार सगळ्या गोष्टी होतील. मराठी विभागाचे रेक्टर. मराठी विभागाच्या वसतिगृहाच्या रेक्टर स्वाती सातपुते. अरे रस्त्यात वळण आहेत का? वळणात रस्ते. रस्ता दाखव ना चिवते. रस्ता दाखव. शांती शांती. रस्ता दाखव. रस्ता बीप करायचा. रस्ता दाखव. बीप करायचं. बीप. काय रस्ता दाखव ना. गाडी लावून येतात. कोणी करत बिबट्या कुठे आहे? बिबट्या. बिबट्या कुठे आहे? ठिकाणी जायचं मोबाईल. आपण हे केलं की जास्त असायला लागले म्हणजे. हसत खेळत मस्ती करत अशा प्रकारे आम्ही भीमाशंकरच्या पार्किंग मध्ये आलेलो आहे. रामभाऊ तोंड धुत आहेत तर रेक्टर मॅडम ऍक्शन करत आहे. गाडी आपल्याला इथं सोडावी लागते, तिथून आपल्याला एसटी महामंडळ पकडावी लागते. सर्वजण आता फ्रेश होत आहे. बघूया आता पुढे काय. 4-5 महिने आपल्याला आपल्या गाड्या पार्किंग मध्येच पार्क कराव्या लागतात. त्याच्यानंतर आपण चलत जायचं आहे 100-200 मीटर वरती. एस टी महामंडळाचं बस स्टॉप आहे. तिथनं आपण एस टी महामंडळाच्या लाईनमध्ये लागून जाऊ. बघा 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 गर्दी. अशाच गाड्या एस टी महामंडळाच्या इथे असतात. गर्दी किती असली तरी 5-5 मिनिटात एस टी महामंडळाने गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इथे हाफ तिकीट कोणाचं पडत नाही. नाहीतर म्हणाल की महिला आहेत तर हाफ तिकीट सगळ्यांना. तर फायनली आम्ही आलो आहोत भीमाशंकर बस स्टॉपला. समोर घे. समोर चला चला. तुम्ही पाहू शकता इकडे पाठीमागच्या साईडला दरी वगैरे आहे आणि बॅकचा कॅमेरा चालू करा आणि तिकडलं काहीच दिसत नाही. अच्छा अच्छा. खूप भारी नजारा. हे आहेत बस स्टॉप आणि आजूबाजूला बघू शकता की धुकंच धुकं आहे. असं वाटते स्वर्गात आलोय. जय महाकाल. जय जय महाकाल. आम्ही आता दर्शनाच्या लाईन मध्ये घुसतोय, पण इतकी गर्दी आहे की मुखदर्शनच होईल. दर्शन घ्यायचे असेल तर 4-5 तास कमी होईल की नाही होईल माहीत नाही. तुम्हाला मी गर्दी दाखवतो. तुम्ही गर्दी बघू शकता. भयानक तुफान गर्दी आहे आणि श्रावणच चालू असताना खूप गर्दी आहे. ही गर्दी नाही म्हणता
500 मीटरपर्यंत आहे. त्यापेक्षा जास्त म्हटलं तर चालेल. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी, तुफान गर्दी. जर तुम्ही रीतसर दर्शन घेण्याचं म्हटलं तर तुम्हाला 5 ते 6 तास लागतातच. आम्ही एवढा वेळ नसल्या कारणाने मुखदर्शन घेण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने आम्ही निघतोय. ही एवढी गर्दी बघून तर आम्ही हापापलो. आम्हाला असं वाटलं जेवण तरी करून घ्यावं. मधात एक हॉटेल लागलं. हॉटेलचं नाव आहे अशोक. 100 रुपये थाळीप्रमाणे चांगलं जेवण आहे. मस्तपैकी आम्ही आता जेवण करतोय. जेवणानंतर पुन्हा एकदा गर्दीचा सामना करत करत आम्ही मुखदर्शनाकरता निघालोय पुढं. केव्हा होतंय मुखदर्शन काय माहिती. एकदाचं मुखदर्शन झालं की आपण मग तिथनं जाऊ भीमा नदीच्या उगमस्थानाकडे. इथून थोड्या अंतरावर म्हणजे 10-15 मिनिटानंतर आपलं दर्शन होईल. मंदिरात मुखदर्शन घेऊन आम्ही नेमकेच निघलोय भीमा नदीचा उगम बघण्यासाठी. मंदिरापासून तब्बल 1 किलोमीटर अंतरावर भीमा नदीचा उगम आहे. म्हणजे थोडं असं वरती जावं लागतं. तर बघूया. हे आमचे विभाग प्रमुख डोंगरात बसलेला हा नजारा धुकं. तब्बल 1 किलोमीटर अंतर चालत आल्यानंतर आपण आलेलो आहोत भीमा नदीच्या उगमस्थानी. हा आहे भीमा नदीचा कुंड. भीमा नदीचं उगमस्थान आहे. पुढे पाणी खतरनाक आहे माहिती आहे. गोड बांधला चव लागली बाहेर. फिल्टरपेक्षा तर मग हा असा संपूर्ण परिसर. विभाग प्रमुख ह्यांनी ते स्थान मांडलेलं आहे. उगमस्थानी स्थान मांडलेलं आहे. असं असतं ते. उगमस्थानी स्थान मांडलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे असा मिनी धबधबा आहे. मिनी धबधबा म्हणजे छोटा धबधबा. तर आम्ही मराठीचे विद्यार्थी त्या अनुषंगाने छोटा धबधबा पाहू शकता माझ्या हातामध्ये असा. आणि ते आता आपल्याला अगदी छोटा मासा आलेला आहे पाहू शकता. पण तो मेलेला आहे. नाही नाही जिवंत आहे. जिवंत आहे. जिवंत आहे. जिवंत आहे. हलू नका त्याला जास्त. हा बाजूला हा मॅडम. तरी जे मराठी विभागाचे आमचे पाणी पिऊन पण दाखवू शकतो आम्ही. इससे मेरे को कट 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 कट. आपल्या विभाग प्रमुख थांबला. आपल्या विभागाचे भावी विभाग प्रमुख आपल्याला त्यांच्या भाषेत 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर इथेच अगदीच थोड्याशाच अंतरावर पुढे शंकराचं मंदिर आहे न त्याच्यावरतीच इथे त्या भीमा नदीचं उगमस्थान आहे. आणि इथे आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता की इथे काही धबधबे हे छोटे मोठे धबधबे तुम्हाला बघायला झरे. अरे तो लहानसा धबधबाच आहे रे. किड्या मुंग्यांसाठी. तर या आणि एन्जॉय करा. बघा कॅम्पलचा कॅम्पल. अशा प्रकारे हसत खेळत मस्ती करत आपण भीमाशंकर आणि भीमाशंकर परिसर बघितला. परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर पोट्ट दिसताच आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मग बार्गेनिंग करत
तसं तर 30ला 1, 90ला 3, पण आम्हाला 80मध्ये 3 कसे तरी त्यांनी दिले. तसा तर हा मधुमका आहे, म्हणजे गोड असा मका. ह्याचं उत्पादन कोणत्याही सीझनमध्ये घेतले जाते. जो नॉर्मल मका राहतो तो एवढा गोड नसतो. हा मधुमका आहे. हा स्वीट कॉर्न याला म्हटले जाते आणि खाण्यासाठी टेस्टी राहते. मीठ आणि लिंबू पिळून एक नंबर लागतं. अशा प्रकारे हसत खेळत आनंद घेत आम्ही संपूर्ण ट्रिप पूर्ण केली. तर मग तुम्ही या आणि आनंद घ्या. पुण्यातून थेट रस्ता आहे, कुठली अडचण येत नाही. ट्रॅफिकचा थोडाफार प्रश्न आहे, बाकी काय विशेष अडचण येत नाही. घ्या आनंद आणि करा मजा. थँक्यू.